इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग म्हटलं की काय डोळ्यासमोर येतं? असेल एखादी साईड ब्रांच किंवा मग फक्त सेन्सर्स लावायचं काम असेल. पण खरं तर ही ब्रांच इंडस्ट्रीला कान, नाक आणि मेंदू प्रोव्हाइड करते. जर तुम्हाला मशीन कसं फील करतं, कसं मेजर करतं आणि कसं कंट्रोल करतं यामध्ये थ्रिल वाटत असेल, तर दिस ब्रांच इज परफेक्ट फॉर यू. इन्स्ट्रुमेंटेशन म्हणजे मेजरमेंट्स प्लस कंट्रोल. यामध्ये प्रेशर, टेम्परेचर, फ्लो, सिग्नल सगळंच येतं. इंडस्ट्री ऑटोमेशन, सेफ्टी सिस्टीम्स, रोबोटिक्स या सगळ्यामध्ये इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर मेजर रोल प्ले करतो. पॉवर प्लांट्स, रिफायनरीज, फार्मा फॅक्टरीज, रोबोटिक्स सगळं काही इन्स्ट्रुमेंटेशन शिवाय चालतच नाही. जर तुम्हाला प्रिसिजन वर्क आवडत नसेल, स्मॉल सेन्सर्स आणि वायरिंग यामध्ये पेशन्स कमी पडतात किंवा मग मॅथ्स आणि इलेक्ट्रॉनिक्स यामध्ये तुम्ही कमी कम्फर्टेबल आहात, तर ही ब्रांच शिकणं कठीण वाटू शकतं. रोजचं काम हे डिटेल ओरिएंटेड असतं, त्यामुळे अटेन्शन टू डिटेल्स खूप महत्त्वाचं ठरतं. स्ट्रॉंग मॅथ्स आणि फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि कंट्रोल सिस्टीम, ॲबिलिटी टू डिबग सेन्सर्स आणि ऑटोमेशन सिस्टीम्स, बेसिक्स ऑफ स्कॅडा, DCS, PLC हे तुम्हाला लागणारे स्किल्स. याशिवाय कम्युनिकेशन, डॉक्युमेंटेशन आणि सेफ्टी अवेअरनेस हे देखील महत्त्वाचे असतात. भारतामध्ये इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग अशी इंडिपेंडंट ब्रांच फार कमी ठिकाणी आहे. टॉप कॉलेजेस ती ऑफर करतात. IITs, NITs, COEP पुणे आणि काही गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये ते उपलब्ध आहे. दरवर्षी साधारण 15 ते 20,000 सीट्स अवेलेबल असतात. जेंडर रेशो 75:25 असा आहे. सेन्सर्स अँड ट्रान्सड्युसर्स, कंट्रोल सिस्टीम्स, इंडस्ट्री ऑटोमेशन, प्रोसेस इन्स्ट्रुमेंटेशन, बायोमेडिकल इन्स्ट्रुमेंटेशन, सिग्नल कंडिशनिंग, PLC आणि स्कॅडा हे काही कोर सब्जेक्ट्स. ही ब्रांच इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल आणि कंट्रोल सिस्टीम याचं परफेक्ट ब्लेंड आहे, त्यामुळे थोडीशी टफ वाटू शकते. इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, मेकॅट्रॉनिक्स, ऑटोमेशन, रोबोटिक्स आणि बायोमेडिकल इंजिनिअरिंग या काही अलाइड ब्रांचेस आहेत, त्यामुळे इंटरडिसिप्लिनरी काम आणि स्विचिंग हे दोन्ही सोपं जातं. इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर, कंट्रोल इंजिनियर, ऑटोमेशन इंजिनियर, PLC स्कॅडा प्रोग्रामर, कॅलिब्रेशन इंजिनियर आणि फील्ड सर्व्हिस इंजिनियर हे काही एंट्री लेवल जॉब्स आहेत. इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर हा ऑइल अँड गॅस, पॉवर प्लांट्स, रिफायनरीज, फूड प्रोसेसिंग, केमिकल प्लांट, EV बॅटरीज किंवा रोबोटिक्स अशा अनेक इंडस्ट्रीजमध्ये काम करतो. वार्षिक सॅलरी साधारण 4 ते 6 लाख अशी आहे, पण गल्फ कंट्रीजमध्ये रिफायनरीज किंवा ऑटोमेशन इंडस्ट्रीमध्ये साधारण 12 ते 20 लाखापर्यंत सहज जाऊ शकते. स्मार्ट सेन्सर्स, बायोमेडिकल डिव्हायसेस, इंडस्ट्रियल ऑटोमेशन, वेअरेबल हेल्थ टेक्स आणि रोबोटिक सेन्सर्स हे काही रिसर्च एरियाज आहेत. ऑटोमेशन आणि कंट्रोल इंजिनिअरिंगमध्ये हायर स्टडीजसाठी जर्मनी, UK, USA हे टॉप डेस्टिनेशन्स आहेत. तर प्रोसेस इंडस्ट्रीसाठी मिडल ईस्टमध्ये ह्यूज डिमांड आहे. ॲव्हरेज इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर प्लांटमध्ये कॅलिब्रेशन, मेंटेनन्स, डॉक्युमेंटेशन आणि सेफ्टी सिस्टीम्स हाताळतो. स्टेडी जॉब, स्टेबल ग्रोथ. पण अबाऊ अँड बियॉन्ड जायचं असेल तर काय करायचं? ऑटोमेशन, रोबोटिक्स किंवा इंडस्ट्रियल IoT मध्ये स्पेशलायझेशन करा. PLC, स्कॅडाचे सर्टिफिकेशन्स घ्या. कंट्रोल सिस्टीम किंवा इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये MTech करा. MBA करून ऑपरेशनल किंवा टेक्निकल मॅनेजमेंटमध्ये जम्प घ्या. आणि थोडा वेगळा ऑप्शन म्हणून बायोमेडिकल इंजिनिअरिंग एक्सप्लोर करा. इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग म्हणजे फक्त सेन्सर्स नाही. इट इज द सेन्स दॅट मेक्स एव्हरी इंडस्ट्री इंटेलिजंट. सो चूज क्युरिओसिटी, चूज प्रिसिजन अँड इंडस्ट्रियल ऑटोमेशन विल चूज यू. आणखी कोणत्या ब्रांचची माहिती हवी आहे ते आम्हाला कमेंट करून सांगा. अशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी वेद स्किल्स लॅबला फॉलो करा.